पोलीस भरती प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या नव्या तंत्रज्ञानामुळे अडचणी येत असल्याची तक्रार सोलापुरातल्या उमेदवारांनी केली आहे। RFID या तंत्रज्ञानामुळे उमेदवारांच्या धावण्याची वेळ 4 ते 5 सेकंदांनी अधिक दाखवली जात असल्याची तक्रार त्यांनी केली। हे सेकंद वाढल्याने त्याचा परिणाम उमेदवारांच्या गुणांवर होत असल्याचं तक्रारदारांचं म्हणणं आहे। तर 11 सेकंदात 100 मीटर धावणाऱ्या उमेदवाराला 15 गुण मिळतात, मात्र या तंत्रज्ञानामुळे 4 सेकंदाची वेळ वाढल्याने केवळ 5 ते 6 गुण मिळतात असा दावा करण्यात आलाय। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी याबद्दल हस्तक्षेप करावा आणि भरती प्रक्रिया पूर्वीप्रमाणे स्टॉप वॉचवर राबवावी अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून करण्यात आली। तर RFID चिप वापरण्यात येणार असेल तर स्टार्ट आणि एंड पॉइंट दोन्ही बाजूने चिप वापरावी अशी मागणी आता उमेदवारांनी केली आहे। एक साईडला चिप बसवल्या कारणाने समोरच्या साईडला चिप बसवल्या कारणाने 100 मीटर एंडिंगला जिथं तुमचं 12.30 12.37 सेकंद दाखवायला हवं तिथं 15 16 सेकंद दाखवलं जातं आहे। जिथं 15 पैकी त्यांना 12 13 मार्क पडायला हवे तिथं 4 5 मार्क पडत आहेत। एक मार्कांनी पोलीस भरतीचं मेरिट हुकतं, त्यांचं एवढ्या वर्षाची मेहनत वाया जाते। तर आम्हाला आपल्या माध्यमातून शासनाला एवढंच सांगायचं आहे की ते तंत्रज्ञान पोलीस भरती प्रक्रियेमध्ये वापरणारे म्हणजे भरती प्रक्रिया राबवणाऱ्यांना ते तंत्रज्ञानाचा पहिला कसा उपयोग केला जातो ते त्यांना शिकवलं पाहिजे। एक तर घटना घडली सर 33 सेकंदामध्ये 100 मीटर एक जण विद्यार्थी पळाला, हे शक्य नाही। 100 मीटर कोणताही विद्यार्थी किंवा कोणीही जर चालत जरी गेलं तरी त्याचा तो 100 मीटर 30 सेकंदाच्या अगोदर किंवा 20 सेकंदाच्या अगोदर मारू शकतो, परंतु तिथं टायमिंग जास्त आहे। मग याच्यासाठी काय आहे सर की दोन्ही साईडनं चिप ठेवा। जे शासनाचा निर्णय आहे, जे चिप जी आहे ती त्यांनी प्रणाली राबवलेली आहे ती दोन्ही साईडून म्हणजे स्टार्ट टू एंड या दोन्हीला जर त्यांनी चिप ठेवली तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।